सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या पण लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये हप्ता मिळाला नसेल, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी आणखी करणं झालेलं नाही व केवायसी चुकली आहे, या संबंधीची अपडेट व याच्यावरती जे सोल्युशन आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता मित्रांनो, ही जी काही माहिती आहे तर तुम्ही ते बघू शकतात. काही ज्या वेबसाईट आहेत त्या मार्फत आपल्याला मिळालेली आहे. आता नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीचा हप्ता का थांबला आहे? तर नोव्हेंबर आणि जो ₹1500 हप्ता आहे तो नियमित येत होता. त्याची अंमलबजावणी आणि ज्या अडचणी आल्या तर त्या निवडणुका आचारसंहिता लागल्यामुळे ह्या अडचणी आलेल्या आहेत. आता आचारसंहिता लागू असताना जे सरकार आहे ते कार्यक्रमामुळे जे पैसे वितरित आहे तर त्यांच्यासाठी काही लाडक्या बहिणींचे पैसे वितरित करण्यासाठी उशीर झाला आहे. आता सोबत इथं अपडेट बघू शकता की हे हप्ते कधी मिळणार आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्याचा. आता भरपूर जणांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा मिळाला आहे. आता हे एकत्रित ₹3000 देण्याची शक्यता आहे आणि नोव्हेंबरचा जर नसेल मिळाला तर तुम्हाला ₹4500 तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे. आता हे कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येतील आणि याच्यावरती ज्या लाडक्या बहिणींची केवायसी नाही याच्यावरती सोल्युशन काय हे आपण पुढे बघणार आहोत. आता इथे बघू शकता डिसेंबर जानेवारी एकत्रित रक्कम मकर संक्रांतीला आसपास मिळाली होती, तरी सरकारकडून अधिकृत तारीख अजून जाहीर किंवा निश्चित करण्यात नाही आली, जेणेकरून जे पुढचे थकलेले हप्ते लाडक्या बहिणीचे ते त्यांना मिळतील. आता केवायसी जी आहे ती लाडक्या बहिणींची झालेली नाही. आता याच्यावरती काय अपडेट आहे? ही केवायसी पूर्ण करणं हे अनिवार्य होतं डिसेंबर महिन्यामध्ये. त्याच लाडक्या बहिणींना हे पैसे आलेले होते. आता मित्रांनो, ज्या अपडेटनुसार ज्यांनी डिसेंबरमध्ये पण केवायसी केली आहे त्यांचे पण पैसे आणखी खात्यामध्ये आले नाही. याचं कारण काय असू शकतं? तर ही केवायसी काही लाडक्या बहिणीची अपडेट झालेली नाही. आता ही कशी चेक करायची आहे? तर तुम्ही जिथून फॉर्म भरला होता त्या पोर्टलवरती जायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. तुमचं जे स्टेटस आहे तिथे केवायसी स्टेटस आणि तुमचं जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. जर तुम्हाला ते चेक करता येत नसेल तर कमेंटमध्ये मला कमेंट करा. तर तुम्हाला त्याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ मी बनवून दाखवणार आहे की तुम्ही घर बसल्या ते स्टेटस किंवा हप्ता कधीपर्यंत पडेल हे तुम्हाला मोबाईलवरून कसं चेक करता येईल हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यासाठी लवकरात लवकर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्त मित्रांमध्ये शेअर करा. आता केवायसी पुन्हा सुरू होणार आहे का? केवायसी पुन्हा सुरू होणार आहे का याबाबतची अपडेट लगेच आपण बघून घेणार आहोत. मित्रांनो, ज्या पण लाडक्या बहिणीची केवायसी झाली नाही तर त्यांना एक सांगण्यात येतं की ही केवायसी परत एकदा चालू होण्याची शक्यता आहे. कारण की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीतच आहे अशा भरपूर तुमच्या घरांच्या आसपास अशा भरपूर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत. त्यांना जे पैसे आहेत ते मिळाले नाही. आता एकत्रित एवढ्या लाडक्या बहिणी अपात्र ठरूच शकत नाही. कारण की त्या कॅटेगरीमध्ये मोडत नाही. लाडक्या बहिणींना हे पैसे द्यावेच लागेल. त्यांची केवायसी करण्यासाठी यांना ही तारीख वाढवून द्यावीच लागेल. तर तुम्हाला वाट बघायची आहे लाडक्या बहिणींनो. तुम्हाला जवळपास या 15 ते 20 दिवसामध्ये अपडेट मिळू शकते. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जी पण अपडेट येईल सर्वात प्रथम मी तुम्हाला कळवणार आहे. तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती. ही जर माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल तर नक्कीच YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.